नमस्कार शेतकरी बंधूंनो. मागील खूप दिवसांपासून आपण कृषीधनी यूट्यूब चॅनलवरती भाजीपाल्याचे जवळपास सगळे व्हिडिओ बनवलेत. आता आपण भेंडी वर्गातील म्हणजे भेंडी हे शेतकऱ्यांसाठी सर्वात मुख्य पीक आहे. बारमाही उत्पन्न देणारं आणि माझ्या माहितीस्तव दुधापेक्षा सर्वात जास्त भाजीपाल्यात म्हणजे दूध शेतीपेक्षा सर्वात सोपा हा भेंडीचा व्यवसाय. कारण भेंडी 45व्या दिवशी सुरू होते, एक दिवस आड तोडा होतो आणि मार्केटमध्ये कितीही डाऊनफॉल आला तरी 10 रुपयाच्या खाली भेंडी विकल्या जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात सोपं पीक म्हणलं तरी चालेल भेंडीचं. आता तुम्हाला सांगतो, आता काका ही 4.5 फुटावर लाईन आहे ना, 5 फूटची लाईन आणि भेंडीतलं अंतर लावताना शेतकऱ्यांनी 1 टिचवर लावायचं. म्हणजे ज्यांचं ड्रीप 4.5 फुटावर आहे त्यांनी 4.5 बाय म्हणजे अर्धा फुटवर लावली तरी चालेल. ज्यांचं 5 फुटावर आहे त्यांनी 5 बाय अर्ध्या फुटावर लावली तरी चालेल. दुसरी गोष्ट डबल लाईन आहे ना, हा डबल लाईन. आणि 45 दिवसापर्यंत भेंडीला कुठलाच रोग येत नाही, कुठला खत द्यायची गरज नाही, फवारणी सुद्धा करायची गरज नाही. 45व्या दिवशी तिचा पहिला तोडा सुरू होतो. त्यामुळं भेंडी सर्वात परवडणारं पीक. 45व्या दिवशी पहिला तोपर्यंत बरं भेंडीला आवश्यक खते कोणते आहेत तर स्टार्टिंगला तुम्ही 10-26-26 आणि 15-15 हे 2 खते एकरी 8 किलो प्रमाणे वापरले तरीही अजिबात टेन्शन नाही. आणि भेंडीचं कसं आहे, पहिला तोडा झाल्यानंतर तिच्या दुसऱ्या प्रत्येक तोड्यागणीच तिचं उत्पन्न वाढत जातं. 10व्या तोड्यापासून 1 किलोला 1 क्विंटलच्या वर उत्पन्न देणारी फक्त भाजीपाल्यामध्ये एकमेव जाते भेंडी. आणि दुधासारखं म्हणजे शेण काढा किंवा बाकी तत्सम गोष्टी भाव या किचकीच नाहीच. एक दिवस आड तोडायची, मार्केटला न्यायची, नेट पैसे घ्यायचे. खत जास्त लागत आणि सर्वात महत्त्वाचं खत खूप कमी लागतो. एखाद्या आता काही वाण असे आहेत भेंडीमध्ये ज्यांना खर्च नाही केला तरी चालतो. दुसरी आणखी आता किडींसाठी किंवा जास्त करून तर पांढरी माशी शेती तर प्रत्येक शेतकरी कपाशी किंवा सोयाबीनचं पीक घेतो. तर यांचे उरलेले जे औषधं आहेत ते सुद्धा भेंडीत उपयोगी येतात. त्यामुळे एक्स्ट्रा असा काही खर्च करायचा गरज नाही. आणि आज मुख्यतः आम्हाला शेतकरी कमेंट बॉक्समध्ये विचारतात वाण, तर आज जवळपास हायब्रिड जे वाण निघालेले आहेत ते जवळपास सर्वच वाण व्हायरस फ्री निघालेत. म्हणजे व्हायरसचा आता अजिबात ताण उरलेला नाही. तर भेंडी लागवड करताना काही टॉप व्हरायटी आहेत, जसं कायरा सनॅग्री इंडस्ट्रीजची. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये लावा, तोडायला एकदम सोपी, काटेकूस नाही, कटकट आवाज. कारण आजकाल भेंडीमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम मजुरांचा झाला आहे. मजूर भेटतच नाही आहेत. तर जे वाण तोडताना खाजत नाही ते वाणाला शेतकरी आजकाल जास्त पसंती द्यायलेत. तर कायरा हे त्या रेंजमधलं सर्वात चांगलं वाण आहे. भेंडीमध्ये दक्षता घेण्यासारखं म्हणजे असं काही हेच नाही. पाऊस जास्त होऊ द्या, कमी होऊ द्या, तिला काहीच होत नाही. मार्केटमध्ये तुम्हाला अर्धा किलो भेंडी तिचं पूर्ण रोटेशन होईपर्यंत तुम्हाला कमीत कमी 50,000 रुपये निव्वळ नफा कमवून देते, जे की तुम्हाला दुधातूनही मिळत नाही आणि कोणत्याच बाकी याच्यातून मिळत नाही. त्यामुळं जे तरुण आजकाल भाजीपाला व्यवसायाकडे वळतात, ज्यांना शहर जवळ आहे किंवा मार्केट जवळ आहे, त्यांना भाजीपाल्यामध्ये भेंडी सर्वात उत्तम आहे. कारण तिचा ओव्हरऑल कॉस्ट ABC काढलं तिला म्हणजे काहीच नाही. आता एखादा आपलं सोयाबीनची शेती आहे किंवा तुरीची आहे किंवा कपाशीची आहे, ती झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही भेंडी लागवड केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही ना. तिला कोळपणीची गरज आहे म्हणजे बाकी ज्या काय प्रॅक्टिसेस आपल्याला कपाशीत जवळपास 5 ते 6 वेळेस तुम्हाला वखरणी करा, फवारण्या करा, निंदन करा, तसं भेंडीला काहीच नाही. आणि लागवडीचा सर्वात मुख्य शेतकरी जो लावत नाहीत, माझ्या माहितीस तो मी आजपर्यंत 5 वर्षाचा अनुभवातून सांगतो, ज्यांनी मार्चमध्ये भेंडी लावली त्यांची 15 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत चांगल्या रेंजमध्ये येऊन जाते. त्यांना सर्वाधिक दर मिळतो. एक नंबर. कारण त्या काळात जवळपास भाजीपाला मार्केटमध्ये नसतोच. तर त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्यतोवर मार्च ते एप्रिलमध्ये भेंडीची लागवड करावी. त्याचं काय होतं, जवळपास 70% शेतकरी खरीपच्या सीझनमध्ये लागवड करतात. त्यावेळेस पूर्ण भारतातील सर्वात जास्त भेंडीचे नावाजलेले बेल्ट कोणते आहेत? जळगाव, व्यारा गुजरात आणि शहापूर, मुरबाड, ठाणे. तर या ठिकाणी जवळपास खरीपमध्ये सगळीकडे लागवड होती. मुरबाड ठाण्याची दिवाळीला लागवड होती, तर ती भेंडी चालते फेब्रुवारी-मार्चपर्यंत. पण मार्च नंतर असा म्हणाव इतका जास्त पट्टा कुठेच नसतो लागवड. त्यामुळे सर्वाधिक दर ज्यांनी मार्च एप्रिलमध्ये लागवड केलेली असतात त्यांना मिळतात.
तर शेतकऱ्यांनी शक्यतो खरीपमध्ये थोडी लागवड करावी, पण थोडी कमी, कारण रेट खूप कमी होऊन जातात. कारण सर्व शेतकऱ्यांची भेंडी त्याच टाईमला येऊन जाते. परत श्रावण येतो मधात, पावसाळ्यामुळे भेंडीचे रेट कमी होतात. दुसरं आणखी भेंडीमध्ये सांगायची हे तर फवारणी म्हणाल तर फवारणीचं कवर केलं, खते बी जास्त काही लागत नाहीत. मजुरांची मुबलकता असेल तर भेंडी इतकं सोपं पीक तुम्हाला कोणतंच नाही शेतकरी बंधूंनो. त्यानंतर आणखी काही राहिलं का? काहीच नाही. तर हां, आणि पाण्याचं नियोजन तुम्ही तुमची ड्रिपरद्वारे 16 mm किंवा 12 mmचं ड्रीप असेल तर 4 दिवसातून एकदा पाणी दिलं तरी पुरेसे. पाणी पाणी तर ठीक आहे जास्त नाही. हां, म्हणजे तुम्ही आणि किंवा डेली 1-1.5 तास ड्रिपने दिलं तरी टेन्शन नाही. ते फायदा आहे. फायदाच आहे. जेवढं पाणी जास्त तेवढं भेंडीला उत्पन्न जास्त. चालतं. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.